आपल्या सर्वांच्याच लाडक्या गणपती बाप्पांसाठी आज आपण मारीगोल्ड बिस्किटपासून हे मोदक बनवतोय। कोणाला वाटणारच नाही की हे मोदक आपण बिस्किटपासून बनवलेले आहेत, कारण चवीला इतके अप्रतिम लागतात ना की मस्तच। रंग तर पहा काय मस्त असं चाललेला आहे मोदकांना, शिवाय चकाकी देखील अप्रतिमच। प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक रेसिपीज गणेशोत्सवामध्ये ट्राय करत असतात, म्हणूनच आज आपण खूप सोपी रेसिपी पाहणार आहोत। चला तर पटकन सुरुवात करूयात। बिस्किटचे मोदक बनवण्यासाठी इथे आपल्याला मारीगोल्डचे काही बिस्किट लागणार आहेत। तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचे बिस्किट वापरू शकता, जसे काय पार्लेजी आहे किंवा मग न्यूट्री चॉईसचे आहे, तसे कुठल्याही प्रकारचे तुम्ही इथे बिस्किट वापरू शकता, फक्त क्रीमचे वापरायचे नाहीत। आता हे बिस्किट आपल्याला अशा पद्धतीने हातांनी मोडून घ्यायचे आहेत। सर्वच बिस्किट असे हातांनी मोडून घेतल्यानंतर या बिस्किटांचा मिक्सरमध्ये अगदी बारीक चुरा होतो, म्हणूनच ही प्रोसेस करायची आहे। बिस्किटांचे जाड तुकडे वगैरे ठेवायचे नाहीत, अशाच पद्धतीने आपल्याला हा चुरा तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर लगेचच पुढची तयारी करूया। आता यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे। अर्धी वाटी इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे। मिल्क पावडर बऱ्यापैकी चवीला गोड असते, त्यामुळे इथे मी साखरेचा वापर केला नाही, पण तुम्ही जर का गोड खात असाल तर यामध्ये पिठी साखरेचा वापर करायचा आहे। त्यानंतर अर्धी वाटी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे। डेसिकेटेड कोकोनट मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे, तर तुम्ही तेही वापरू शकता। त्यानंतर 2 ते 3 चमचे आपल्याला कोको पावडर घालायची आहे, म्हणजे या बिस्किटांना किंवा या मोदकांना अगदी छान चॉकलेटचा फ्लेवर येऊन जाईल। किंवा मग कोको पावडर तुम्हाला जर का घालायची नसेल किंवा उपलब्ध नसेल तर त्याऐवजी चॉकलेट फ्लेवरचे कोणतेही बिस्किट वापरले तरीही चालणार आहे। आता हे सर्वच मिश्रण मिक्स करून घ्यायचे अगदी व्यवस्थित। त्यानंतर यामध्ये हळूहळू आपल्याला दूध घालायचं आहे। लागेल तसं दूध घालायचं आहे, एकदम दूध घालायचं नाही, नाहीतर मग मिश्रण पातळ देखील होऊ शकतं। लागेल तसं थोडंसं दूध ॲड करून आपल्याला घट्टसर हे पीठ भिजवून घ्यायचंय। आपण याआधीही आपल्या चॅनेलवरती गॅस न पेटवता अगदी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक कसे बनवता येतील ते पाहिलेले आहेत, त्यामुळे गणपती आल्यानंतर बऱ्याच जणांकडे पाहुणे मंडळी येतात, खूप घाई गडबड असते स्वयंपाकाची, तर त्यावेळेला तुम्ही अगदी झटपट गणपती बाप्पांसाठी नैवेद्य म्हणून रोज वेगवेगळ्या प्रकारचे आता मोदक बनवू शकता। कारण गॅस पेटवायचा म्हटला की त्यामध्ये बरीच प्रोसेस जाते किंवा बराच वेळ जातो आणि मग त्यानंतर मोदक तयार होतात, म्हणूनच गॅस समोर उभं न राहता बाजूलाच अगदी पटकन आपण हे मोदक बनवू शकतो। तर याआधीही मी बरेच व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तुम्ही जर का पाहिले नसतील तर नक्की बघा। अशा पद्धतीचा आपल्याला मोदक साचा लागणार आहे। त्यानंतर इथे मी काजूचे काही तुकडे करून घेतलेले आहेत, आपल्याला आतमध्ये त्याचं सारण म्हणून उपयोग करायचा आहे। तुम्ही अगदी वेगवेगळ्या प्रकारचे इथे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता, जसं काही मनुके वगैरे। बिस्किटांपासून आपण जे पीठ तयार करून घेतलं होतं तर ते साच्यांमध्ये अगदी व्यवस्थित बोटाने प्रेस करून भरून घ्यायचे, म्हणजे अगदी आतपर्यंत सारण भरलं ना की मोदकाला आकार खूप छान येऊन जातो। त्यानंतर इथे मी काजूचे काही तुकडे घेतलेले आहेत, तर ते यामध्ये फिलिंग म्हणजे भरून घेते। तुम्ही याऐवजी मनुके वापरू शकता किंवा सुकं खोबरं आणि त्यामध्ये मिल्क पावडर घालून असं वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही फिलिंग तयार करू शकता, सारण तयार करू शकतात। आता पुन्हा हे पिठाच्या मदतीने आपल्याला मोदक असे बंद करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते खालच्या बाजूने काजू निघणार नाहीत। अगदीच फटाफट लहान मुलं सुद्धा बनवू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण मोदक बनवलेले आहेत। तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, शिवाय व्हिडिओला प्रत्येक लाईक करत जा, म्हणजे तुम्हालाही नोटिफिकेशन व्हिडिओचं मिळत जाईल। अगदी सुबक आणि सुंदर इथे मस्त असा आपला चॉकलेट बिस्किट मोदक तयार झालेला आहे। सेम पद्धतीने इथे मी हे सर्वच मोदक बनवून घेते। बिस्किट चुरण्यापासून ते अगदी मोदक साच्यांमधून मोदक बाहेर काढेपर्यंत अगदीच मला 15 मिनिटांचा इथे वेळ लागलेला आहे। खूप फटाफट आणि अगदी झटपट हे मोदक बनवून तयार होतात। मोदक छान अट्रॅक्टिव्ह दिसावा यासाठी इथे मी काजूचे अगदी लहान लहान तुकडे लावत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे डेकोरेशन करू शकतात। काय सुंदर असे मोदक इथे आपले बनवून तयार झालेले आहेत। कोको पावडरमुळे तर बिस्किटांचा रंगच बदलून गेलेला आहे, शिवाय चव तर अप्रतिमच लागते या मोदकांची। तुम्ही नक्की या गणेशोत्सवामध्ये ही बिस्किटची मोदक रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशाच छानशा एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।